माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नाने दिवाळी गावात मच्छीमार समाजासाठी जेट्टी बांधण्यात आली। मनात दांडगी इच्छाशक्ती बाळगून नेहमीच या समाजाला आधार मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला। खांदेवाल मच्छीमार सेवा संस्था मेटपाडा दिवाळगाव येथे मच्छीमारांसाठी जेट्टी बनवण्यात आली आहे। या जेट्टीचं उद्घाटन माजी आमदार मंदाताई म्हात्रे, पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते पंढरीनाथ पाटील, माजी नगरसेवक अभिमन्यू कोळी, माजी नगरसेवक जेडी कोळी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं। 10 मीटर लांबीची व 150 मीटर रुंदी असलेली अशी ही जेट्टी मच्छीमारांसाठी बांधण्यात आली आहे। विधान परिषदेच्या आमदार असताना मंदाताई म्हात्रे यांनी दिवाळे ते दिवा असा समुद्र किनाऱ्याचा दौरा केला होता। मच्छीमारांना मासेमारी करताना, मच्छी सुकवताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागायचे। त्यांच्या या समस्या, त्यांचे प्रश्न लक्षात घेता मंदाताईंनी जेट्टी विजनचे स्वप्न बघितले। तसेच जेट्टीच्या सुशोभीकरणाची इच्छाही उराशी बाळगली। या समाजाला आधार मिळावा यासाठी नेहमीच त्या प्रयत्नशील राहिल्या। त्यांची इच्छाशक्ती दांडगी होती व या दांडग्या इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी मच्छीमारांसाठी 1,30,00,000ची जेट्टी उपलब्ध करून दिली। त्यांनी वेळोवेळी मच्छीमार समाजाच्या समस्या जाणून निवारा शेड, मच्छी सुकवण्यासाठी ओटा उपलब्ध करून दिला। या जेट्टीप्रमाणेच फगवाल्यांसाठीही अशी जेट्टी बनवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यासाठी मंदाताई म्हात्रे यांनी निधीही मंजूर करून घेतलाय। गोरगरिबांसाठी असंच काम करत राहणार असल्याचं त्या म्हणाल्या। ज्यावेळी मी विधान परिषदेवर सदस्य म्हणून निवड झाली, आमदार म्हणून माझी, त्यावेळी मी जवळजवळ नव्या मुंबईमध्ये समुद्र किनाऱ्याचा दौरा केला आणि समुद्र किनाऱ्याचा ज्यावेळी दौरा करत होती दिवाळा गावापासून ते दिवा गावापर्यंत, त्यावेळी मला कोळी बांधवांच्या अनेक समस्या जवळून पाहायला मिळाल्या। मग त्यांची मासेमारी असेल, मच्छी सुकवण्याचा विषय असेल, किंवा जाळं विणण्याचा विषय असेल, किंवा त्यांना कुठे बैठक घेण्याचा विषय असेल, किंवा त्यांचा जेटीचा मोठा प्रश्न होता, चिखलातून त्यांना मासेमारी करायला जायला लागत होतं। असे अनेक प्रश्न होते आणि त्यावेळीच मी मनामध्ये ठरवलं की आपण एक जेटी विजन नव्या मुंबईमध्ये आणू आणि नव्या मुंबईचा समुद्र किनारा सुद्धा कशा पद्धतीने सुशोभीकरण करता येईल याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करू। दिवा ते दिवा गावपर्यंत समुद्र किनारा हा सुंदर करण्याचा मनात माझ्या आजपासूनचा विचार नाही आहे। गेले 7-8 वर्ष झाली की मी तोच विचार करते की दिवाळा गावापासून ते दिवा गावापर्यंत आपला जो समुद्र किनारा जो आपल्याला लाभलेला आहे बेलापूर पट्टीला, त्या समुद्र किनाऱ्याचं चांगलं सुशोभीकरण व्हावं, सिनियर सिटीजनला जरा फिरायला मिळावं, मुलांना खेळता यावं, किंवा अनेक उपक्रम याच्यामध्ये राबता यावे, यासाठी सातत्याने माझा प्रयत्न होता। विषय असा आहे की नव्या मुंबईमध्ये दिवा गावपासून ते दिवाळा गावपर्यंत मी जेटी प्रकल्प घेतला। त्यांना निवारा शेड बांधून दिलं, त्यांना मच्छी सुकवण्याचा ओटा बांधून दिला। अनेक उपक्रम मी या मच्छीमार समाजासाठी निर्माण केले आणि घेतले आणि घेत आहे। अनेक मंत्र्यांची, वेगवेगळ्या मंत्र्यांची, मग उद्योग मंत्री नारायण राणे असतील, किंवा आमचे मंत्री उदय सामंत असतील, किंवा अनेक अधिकारी असतील, याच्याबरोबर मी अनेक बैठकी जवळजवळ मी घेतलेल्या आहेत। का तर या मच्छीमार समाजासाठी आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेला समाज यांना कुठेतरी एक छोटासा आधार मिळावा। अनेक मंत्र्यांच्या, अधिकाऱ्यांच्या बैठकी झाल्यानंतर मी मेरिटम बोर्डच्या माध्यमातून इथे निधी उपलब्ध करून आताच तुम्ही पाहिली की एक नवीन जेटी दिवाळा गावामध्ये 1,30,00,000ची मी उभी केलेली आहे। मनामध्ये इच्छाशक्ती असेल तर कुठल्या पदाची, कुठल्या आमदार पदाची गरज नसते। तुमची इच्छाशक्ती पाहिजे काम करण्याची। मी कुठल्याही पदावर नाही, पण माझी इच्छाशक्ती ही प्रबळ आहे लोकांची काम करायची। आणि असाच सातत्याने मी पाठपुरावा करून एक फगवाले म्हणून आहे दिवाळा गावामध्ये शेवटच्या टोकाला राहतात, त्यांच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करून अधिकारी आणले, अनेक वेळा पत्रव्यवहार केले, अनेक बैठकी घेतल्या आणि त्याच्यातून आता जवळजवळ 4 कोटी रुपयाचा निधी मी बाजूला करून मंजूर करून घेतलेला आहे। आता इन्स्ट्रुमेंट बनवायचं आहे, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे। आता पगवाल्यांची आमची बैठक झाली मध्यंतरी आणि हे काम मी निश्चित स्वरूपात करणार आहे। कोणी कितीही लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला की काम होणार नाही, आम्ही करू, तर मला वाटतं 10-15 वर्ष तुमची आता सत्ता होती, ते तुम्ही काम करायला पाहिजे होती, जी तुम्ही कामं केली नाही आणि गोरगरिबांची कामं आहेत।
आणि गोरगरिबांची कामं करण्यासाठीच आमचा जन्म झालाय असं आम्हाला वाटतं. कोणताही हेतू मनात न बाळगता समाजासाठी काम करणाऱ्या मंदाताई म्हात्रेंसारख्या नेत्यांची भविष्यात गरज असल्याचं माजी विरोधी पक्षनेते पंढरीनाथ पाटील म्हणाले. मच्छीमारांसाठी जो बंदर कार्यकाळासाठी जो फंड येतो त्याचा आपला नुकसानच झाला. माझ्या सहकार्यांनी सांगितलं का मी सुद्धा त्यांच्याकडे सूचना केल्या असतील, पण तो कानावर घेणं आणि जनतेच्या मध्ये काम करणं, जनतेचं काम करणं, समाजाची सेवा करणं असं कुठे तिथं मला चित्र दिसलं नाही आजपर्यंत. पण त्या करवित्या न भूतो न भविष्य, म्हणजे सत्ताच असेल तर माणूस काम करून दाखवतो असं कुठचीच परिस्थिती नसताना ह्या मंदाताई म्हात्रेंनी जे आज तुमच्या समोर जे काम करून दाखवलंय की तिथे कामाची एक पावती आहे तुमच्यासमोर. तुम्ही आमदार नाही, खासदार नाही, आमदार होते तुम्ही, पण नसताना सुद्धा तुम्ही ही एवढं मोठं तुम्ही जर आमच्या या बेलापूर नव्या मुंबईमध्ये जर काम करून दाखवलं तर तुमच्या जवळ खुर्ची जर मिळाली तर तुम्ही आणखीन काय आम्हाला तुम्ही मागितल्यानंतर करून देणार. तुम्ही आमच्या लोकांच्या हे बांधवांच्या या जेट्टीमुळे मच्छीमारांना फायदा होणार आहे. समाजासाठी व समाजातील लोकांसाठी काम करायची दांडगी इच्छाशक्ती असेल तर कोणताही अडथळा तुमचा मार्ग रोखू शकणार नाही, हे माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सिद्ध करून दाखवलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट रितेश सोनवणेसह राज चव्हाण, MBC.